नमस्कार. इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या घटकावर आधारित आपण सोपे असे 10 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. कमीत कमी वेळेमध्ये आपण डायरेक्ट प्रश्नाला चालू करूया. त्या अगोदर या ठिकाणी स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा जो घटक आहे, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचा, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. बरोबर आहे. तर स्थानिक किंमत म्हणजे काय, तर एखादी संख्या असेल. आता उदाहरणामध्ये इथं संख्या आहे बघा. आता ही संख्या आहे 27,436. या संख्येमध्ये आपल्याला जर विचार करायचा असेल तर आता ही संख्या आहे 27,436 ही संख्या आहे. आता या संख्येमध्ये 6, 3, 4, 7, 2 एकक, दशक, शतक, हजार. आता 6 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे काय, तर 6च्या पुढे किती अंक आहेत, 6च्या पुढे किती अंक आहेत, याच्या पुढे अंक आहेत का, नाही. म्हणजे 6ची किंमत 6च झाली. 3च्या पुढे किती अंक आहेत, एकच अंक आहे. म्हणजे 3ची स्थानिक किंमत किती झाली, 30 झाली. 3ची स्थानिक किंमत 30 झाली. बरोबर आहे. 4 या अंकाच्या पुढे 2 अंक आहेत. 3 आणि 6 2 अंक आहेत. म्हणजे 4ची स्थानिक किंमत किती झाली, 400 झाली. 7 या अंकाच्या पुढे किती अंक आहेत, 3 अंक आहेत. म्हणजे 7च्या पुढे किती शून्य द्यायचे, 3 शून्य द्यायचे या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य द्यायचं. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे तो अंक कोणत्याही स्थानी असला तरी त्याची किंमत तीच राहते, किंमत बदलत नाही. आता यामध्ये 6ची दर्शनी किंमत 6च, 4ची दर्शनी किंमत 4च, 2ची दर्शनी किंमत 2च. आता 2 हा अंक 10,000 स्थानी असला तरी दर्शनी किंमत त्याची 2च राहणार. म्हणजे या ठिकाणी स्थानिक किंमत बदलते, दर्शनी किंमत बदलत नाही. दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत. आता आपण प्रश्नाला चालू करूया. या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न 27,436 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत किती. बरोबर आहे. 27,436 4 या अंकाची स्थानिक किंमत या ठिकाणी. आणि आपल्याकडे पर्याय आहेत. तर एकक, दशक, शतक. 4 या अंकाच्या पुढे 2 अंक आहेत. म्हणजे 4च्या पुढे पहिला पर्याय येणार नाही, दुसरा पर्याय येणार नाही, म्हणजे तिसरा पर्याय. म्हणजे 4च्या पुढे 2 अंक असल्यामुळे 400 हे त्याचं उत्तर झालं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 65,782 या संख्येत 7 या अंकाची दर्शनी किंमत किती. आता इथं दर्शनी किंमत म्हणजे काय, तीच किंमत या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी 7 हा जो अंक आहे तो अंक शतक स्थानी जरी असला तरी दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 1 7. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, या तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 83,509 या संख्येमध्ये 8 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, 8 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यामधला काय काढायचा आहे, फरक आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा, तर 8 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीमधला फरक म्हणजे काय, वजाबाकी करायची आहे. 8 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 8च्या पुढे किती अंक आहेत, 4 आहेत. म्हणजे 8च्या पुढे 4 शून्य म्हणजे 80,000 ही त्याची स्थानिक किंमत झाली. आणि दर्शनी किंमत काय झाली, 8च झाली. म्हणजे 80,000मधून या ठिकाणी 80,000मधून का करायचं आहे, 8 वजा करायचं आहे. 8 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या ठिकाणी. तर आता आपण अगोदर 8 या अंकाची स्थानिक किंमत आपण लिहून घेऊया आणि दर्शनी किंमत पण लिहून घेऊया. 1 2 3 4 आणि त्याच्यातून 8 वजा करायचा आहे. आता वजाबाकी करत असताना आपण या ठिकाणी इथं 10 झाली, इथं 9, इथं 10, इथं 9, इथं 10, इथं 9 आणि इथं 10. 10 मधून 8 गेले, 2 राहिले,
9ला 9, 9ला 9, 9ला 9 आणि 7ला 7. 79,992 हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं या ठिकाणी. बरोबर आहे, 79,992. परंतु या ठिकाणी पर्याय या ठिकाणी दिलेले नाहीत. या ठिकाणी मला वाटतं जे पर्याय आहेत हे पर्याय, पहिला पर्याय येऊ शकतो, परंतु या ठिकाणी 19 या ठिकाणी दिलेलं नाही, म्हणजे पर्यायामध्ये चूक झालेली आहे. तरी पण आपल्याला उत्तर समजलेलं असेल 79,992 या ठिकाणी. चौथा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे 4726 या अंकापैकी शेकड्याच्या स्थानी कोणता अंक येईल. आता शेकडा या ठिकाणी संख्या त्यांनी अंक दिले, संख्या आपण एकक दशक शतक जर म्हणलं तर या ठिकाणी उत्तर काय येणार, 7 येणार. पुढचा प्रश्न 5वा बघा, 5 या अंकाची स्थानिक किंमत किती. तर 5 या अंकाची स्थानिक किंमत किती होईल, एकक दशक. एकक दशक म्हणजे 5च्या पुढे एकच अंक आहे, म्हणजे उत्तर काय झालं, 50 झालं. 6वा प्रश्न, 6824 या अंकाचा वापर करून तयार केलेल्या सर्वात मोठ्या संख्येत 8 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता या अंकापासून आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. बरोबर आहे, का तयार करायचं आहे, सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे 6824 पासून. 6824. आता आपण हे अंक लिहिले 6824, ह्याच्यापासून मोठी संख्या तयार करायचा, मोठा अंक अगोदर घ्या, त्याच्यानंतर छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा, म्हणजे 8642. 8642 ही संख्या तयार झाली. तर त्या संख्येमध्ये 8 या अंकाची स्थानिक किंमत असा विचारलेला आहे. का विचारलेला आहे, 8 या अंकाची स्थानिक किंमत. एकक दशक शतक हजार म्हणजे 8 या अंकाच्या पुढे किती अंक आहेत, 3 अंक आहेत, म्हणजे 8000 हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. पुढचा प्रश्न, दर्शनी किंमत 9 व स्थानिक किंमत 900 असलेला अंक कोणत्या संख्येत असेल. आता दर्शनी किंमत 9 पाहिजे आपल्याला, बरोबर आहे, म्हणजे तो 9 हा अंक कोणत्याही स्थानी असला तरी तो 9च राहणार आहे दर्शनी किंमत. परंतु 900 म्हणजे 9च्या पुढे 2 शून्य, म्हणजे एकक दशक शतक म्हणजे 9 हा कोणत्या स्थानी पाहिजे, या ठिकाणी शेकड्याच्या स्थानी पाहिजे. एकक दशक शतक या ठिकाणी, बरोबर आहे, म्हणजे जर शेकडा म्हणजे शतक, 100 लक्षात ठेवा. पुढचा जो प्रश्न आहे बघा, 8वा प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. एका संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत 3000 आहे, तर ती संख्या कोणत्या स्थानाची असेल. आता इथं पर्याय चुकीचे दिलेले आहेत. तर स्थानिक किंमत 3000 आहे, तर त्याचं स्थान जर विचारलं असेल तर त्या ठिकाणी 1000 कोणत्या स्थानी पाहिजे, 1000 स्थानी पाहिजे, कारण 1000 असल्यानंतरच त्यापुढे 3 शून्य येतील. पुढे, दर्शनी किंमत 6 असलेला अंक सर्वात मोठ्या स्थानावर ठेवला तर त्याची स्थानिक किंमत किती असेल. आता सर्वात मोठ्या स्थानावर ठेवला, कारण दर्शनी किंमत 6 आहे, सर्वात मोठं हे एकक स्थान झालं, हे दशक स्थान, हे शतक स्थान आणि हे 1000 स्थान, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 4 6000. 10वा प्रश्न, शेवटचा प्रश्न, 3,52,479 या संख्येत खालीलपैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा 100 पटीने जास्त आहे. कोणत्या अंकाची स्थानिक किंमत ही त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा 100 पटीने जास्त आहे. बघा, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि मला वाटतं स्थानिक किमतीमधला हा सगळ्यात अवघड प्रश्न असावा, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत ही 100 पटीने जास्त आहे. आता आपण प्रत्येक पर्याय कट या ठिकाणी करू शकतो. तर पहिला पर्याय घेतला 3. आता 3 जर घेतलं, 3 ची स्थानिक किंमत काय होईल, 3च्या पुढे किती शून्य येणार, 2 आणि 3 5 शून्य येणार, 2 आणि 3 5 शून्य येणार. 3च्या पुढे 1 2 3 4 5 शून्य आले. आणि 3चीच दर्शनी किंमत याच्या बघा, कोणत्या अंकाची, 3 या अंकाची स्थानिक किंमत त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा, बरोबर आहे, दर्शनी किमतीपेक्षा 100 पटीने जास्त आहे. 100 पटीने जास्त आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जर आपण खाली
त्याच्या 3 स्थानिक किंमत त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा 100 पटीने जास्त आहे, तर त्या ठिकाणी आपण 3 गुणिले 100 जर केलं, 100 पटीने जास्त आहे म्हटल्यानंतर बघा सरळ आपल्याला कळतं 100 पटीने. आता 3 जर घेतला तर 3ची दर्शनी किंमत किती 3, आणि 3 गुणिले 100 केल्यानंतर 3ची स्थानिक किंमत येईल का नाही 4 गुणिले 100 जर केलं 4 गुणिले 100, तर 4 गुणिले 100 म्हणजे 4ची काय होईल स्थानिक किंमत येईल, कारण 4ची स्थानिक किंमत 400 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना किंवा 3रीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.